स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पूर्व भागातील टाकळी येथील ओढापात्रात पुन्हा एकदा संशयास्पद पांढरे द्रव्य ओतल्याचा प्रकार समोर आल्याने आणि त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। सलगरे येथे 2 दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दूध निर्मिती प्रकरणी धडक कारवाई केल्यामुळे हे भेसळयुक्त दूधच असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला होता। मात्र या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। संबंधित दूध ओतल्याप्रकरणी शेतकऱ्याने खुलासा करत हे दूध भेसळयुक्त नसून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे खराब झाल्याचे सांगितले आहे। संबंधित शेतकरी शहरी भागातून ग्रामीण भागातील एका नामांकित डेअरीला दूध पुरवठा करतो। मात्र त्या दिवशी वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्रीचे दूध खराब झाले। हे दूध संकलनासाठी संबंधित डेअरीच्या केंद्रावर नेले असता ते स्वीकारण्यास नकार देण्यात आला। यानंतर संबंधित शेतकऱ्याने परतत असताना खराब झालेले दूध योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता टाकळी येथील ओढापात्रात ओतले। त्यामुळे परिसरात भेसळयुक्त दूध टाकल्याचा संशय निर्माण झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळे या चर्चेला अधिक उधाण आले। दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अनिल मसारे यांनीही सलगरे येथील कारवाईनंतर मिरज पूर्व भागात अशा प्रकारची कोणतीही अधिकृत कारवाई करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते। त्यामुळे हे प्रकरण भेसळयुक्त दुधाचे नसून खराब झालेल्या दुधाची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्यामुळे निर्माण झालेला गैरसमज असल्याचे स्पष्ट झाले आहे। तरीही सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने दूध टाकल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे।